की वरती डॉक्टरांची टीम होती बाळासाहेबांसोबत, आणि बाळासाहेब गेल्यानंतर शेवटच्या दिवशी हे सगळे डॉक्टर आणि आम्ही नेते, आम्ही सगळे जनतेसमोर गेलो असं त्यांनी म्हटलंय कालच्या प्रेसमध्ये. तपासून घ्या. दादांत खोटं आहे, चूक आहे, खोटं बोलला नाही बघ, खूप खोटं बोललाय. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, शेवटचे 2 दिवस बाळासाहेब ज्या खोलीमध्ये वरती दुसऱ्या माळ्यावरती होते तिथे कुणालाही जाण्याचा अधिकार नव्हता, कोणीही जाऊ शकत नव्हतं. हा म्हणतोय असंख्य लोक भेटत होती साहेबांना. चूक आहे. हो, दलाली खाऊन बोललाय, तो भाड खाऊन बोललाय. अनिल हा भाड खाऊन बोललाय, काल खोटं बोललाय, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केले, फसवलंय, आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी हे खोटं बोललाय. त्यांनी म्हटलंय सगळे नेते आणि डॉक्टर गेले होते. अरे जनाची नाही मनाची थोडी ठेव. प्रेस समोर फक्त मी एकटा गेलो होतो, डॉक्टर कोणी नव्हते. प्रेस समोर लोकांसमोर जनतेसमोर शिवसैनिकांसमोर मी फक्त एकटा गेलो होतो त्यावेळेला. आणि मला सांगितलं होतं बाळासाहेब गेले म्हणून जाहीर करून टाका. मी केलं, मी केलं एकट्याने. कोणी डॉक्टर नव्हते. माझा दावा आहे, माझा संशय आहे. आणि म्हणून जर का डॉक्टरांची टीम होती, तुझ्यात हिंमत असेल तर त्या डॉक्टरांची नावं सांग टीमची. चल, कोण डॉक्टर होते, कुठली टीम त्यांनी शब्द वापरलाय ना, मग त्या टीमचं नाव सांग. कोण डॉक्टर होते ते चौकशी होईल त्यांची. होते का? मग तुम्ही त्यांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही त्या डॉक्टरांनी? त्याचं उत्तर कोण देईल? जबाब देईल? कुणावरती बोलतोस तू? माझ्यावरती? म्हणून हे अनिल परबनी काल जे सांगितलंय ते धादांत खोटं आहे, 100% खोटं आहे. मी फक्त संशय निर्माण केला की याची चौकशी व्हावी या बाबीची. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.